गाइस तो अभी हमारा फाइनली जर्नी जो है स्टार्ट हो गया है। नमो पार्वती पतये हर हर महादेव। तर हे इथे बघू शकता, इथे रिझर्वेशन कक्ष आहे, तिथून तिकीट काढायचं आणि तिथे 23 नंबरला आपली श्रीशैलमला जाणारी बस लागेल। लास्ट है मतलब उससे ज़्यादा लेट का पकड़ोगे ना तो वो फॉरेस्ट में रुकेगा, तो अपने को 3 के पहले काही पकडना पडेल। हा धूर बघा, इकडे आग लागली आहे कशाला तरी, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला आहे। वरती धूर बघा किती येतो त्या आगीचा। भाई पूरा लॉकडाउन मैं डबेली पट्टा घुसवा डबेली क्या करता ना 4-5 पत्ता छुपा लगा कर देता था पट्टा। आणि इथे जंगलामध्ये ट्रेन थांबले, दोन्ही साईडला गाडी पूर्ण। नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आता बघू शकता, आज आपण ब्लॉग डायरेक्ट ट्रेनमधनं चालू केलेला आहे, कारण की आपण ऑफिसला गेलो आणि तिकडनं डायरेक्ट ट्रेनमध्ये आलो आणि आपली बॅग पण घरी होती, तर बॅगसुद्धा घरून मागवली आहे। आणि आता बघू शकता आम्ही चाललो श्रीशैलमला, आपलं ज्योतिर्लिंग आहे, दुसरं ज्योतिर्लिंग आहे श्रीशैलम, तिकडे चाललो आहे। पण आपला एक प्रॉब्लेम झाला होता ट्रेनचा, तर आपली जी डायरेक्ट ट्रेन आहे हैदराबादला जाणारी ती CSMTवरनं कॅन्सल झाली। तर आपण बघू शकता आता सिंहगड एक्सप्रेस पकडली आहे आणि इकडे आपले सगळे मित्र प्रतीक आहे, अजय, कृतिक, पराज, इसका नाम नहीं लिया, रवी नाव विसरलं, अरे रवी काटते इथे माईक इथे, अरे माईक इथे रवी घाटपे आपला यांचा सहर्ष स्वागत आहे। रवी घाटपे यांचा आपला सहर्ष स्वागत है। रवि साहब आप क्या बोलना चाहते हो? धन्यवाद। वो टीम में नए हो ना, इसके लिए नाम नहीं पता उसको। चलिए अपना कंटिन्यू। तर आता बघू शकता इकडे आम्ही सिंहगड एक्सप्रेसमध्ये आहे, इकडनं पुण्याला जाणार आहे। आपली ट्रेन आहे ती सुटणार आहे पुण्यावरनं, त्यामुळे आपल्याला जायचं आहे पुण्याला आता। तर आता आपला बघूया, असाच प्रवास आपला पुढे चालू राहील। धावा हे भाई बसायला जागा भेटली। कौन बताया तेरे को? मैसे से भटक भटक के जाने वाला था अभी। ये बोलता है D5, मैं बोलता अरे ये हाँ जाने दे बोलते हैं। घर पे जा। अरे किया चालू किया, राजू है। अरे उठो मत तुम, बैठे। ये रवि बोला तो सीट पकड़ो, राजू बैठ जा। ऊपर भी जगह है। काय पाहिजे? राजू सोना है तो सो जा ऊपर। ये ऊपर वाली बॉडी अपनी है। ट्रेन चालू थी। हाँ क्या? क्यों लेट आया? हाँ क्यों लेट है? वाला ट्रेन के ऊपर से भाग रहा है। चप्पल हाथ में लेके भाग रहा है। क्यों लेट है? ये इम्पोर्टेंट है। ये इम्पोर्टेंट है। भाग मिलकर भाग बन गया था मैं। चप्पल हाथ में लेके भाग रहे थे। लेट क्यों है वो बता। लेट क्यों है? हाँ लेट नहीं बता सकता। मालिक ने छोड़ा नहीं। आपली गाडी बघू शकता आता थांबली आहे कर्जतला आणि इकडनं गाडीला इंजिन लावतील पाठी पुढे घाट चढायसाठी। आणि इथे ऋतिकने नूडल्स आणलेले आहेत, जसं दर ट्रिपला ऋतिक आपला नूडल्स आणतच असतो। इथे बघा सगळेजण खाता जातात नूडल्स। वर दे। ही परंपरा प्रतिष्ठा चालू आहे आपली अजून। आता आपण येऊन पोचलो आहे पुणे स्टेशनला आणि बघू शकता इथे पुणे स्टेशनच्या आपण बाहेर चाललो आहे। काउंटरवरती एन्क्वायरी आहे, थोडी एन्क्वायरी करायची आहे आपल्याला की आपली ट्रेन कितीला सुटणार आहे नक्की। टायमिंग तर दाखवते आहे 1चा। आणि आता बघू शकता इथे बाहेर आलो आहे, पुणे स्टेशन आहे, पहिल्यांदाच आलो आहे। आणि दगडूशेठ हलवाईचा गणपती इथनं 3 किलोमीटर फक्त, आणि आपल्याकडे टाईम मला वाटतं कमी आहे, तर बघूया आपलं कसं जेवायचं पण आहे आपल्याला इकडे। आणि इथे बघू शकता ट्रेनचा टायमिंग वगैरे सगळा लावला आहे ते। हे बघ आहे का, बघ आपली नाही लागली आहे, नाही लागली। हैदराबादची एक पण ट्रेन नाही दिसत। तिथे आता आपण पुणे स्टेशनच्या बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आले, बघू शकता इथे रोटी आणि पनीरची भाजी आणि शेवभाजी मागवली आणि इकडे बिर्याणीसुद्धा आलेली आहे।
आता आपण इकडे हॉटेलमध्ये जेवून आलो आणि इथे आपण विचारू हॉटेलची टेस्ट कशी होती. एकदम बकवास वाह्यात. राजू टेस्ट कशी होती हॉटेल. थर्ड क्लास. रेकमेंड भाई जाऊ नका म्हणून. जाऊ नका भाई त्या हॉटेल नका. गाडी 110 आता आपण दगडूशेठ हलवाई मंदिर आपल्याला टाइम आहे ट्रेनला, त्यामुळे आपण दगडूशेठ हलवाईच्या मंदिरात जायचा विचार करतोय. तर जायसाठी आपण इकडे रिक्षा वगैरे काहीतरी बघतोय ओला वगैरे. तर बघूया आता काय भेटतं आपल्याला. इथे बघू शकता. तरी पण चालेल काय. आता इकडे आम्ही दगडूशेठला जायचं कॅन्सल केलं की आपलं रिक्षा भेटेपर्यंतच आपल्याला टाईम झाला आणि रिक्षावाले 50 रुपये बोलतात पर सीट आणि आहे फक्त 3 किलोमीटर. तर त्यामुळे टाईम झाला. आपल्या ट्रेनला 1 तास राहिलं आहे. तर पुढे आपण नाही जाते. आता आपण स्टेशनकडेच परत एकदा चाललो आहे आणि जेवण काय एवढं खास नव्हतं, त्यामुळे अजून काय नाश्ता भेटतो आहे का बघताय. आणि त्यानंतर आपली 1ची ट्रेन आहे, 1 का 1:30ची ट्रेन आहे जी आपली CSMT कॅन्सल झालेली, ती पुण्यावरनं सुटणार आहे. आणि हे समोर बघू शकता पुणे स्टेशन आहे. इकडे आपली इकडे तिरंगा आहे. इथे काय इथे हॉटेल श्री भोलेनाथ संपलं काय, बंद झालं सगळं इकडे. अरे आता चालू होतं ना. अरे अभी चालू था, सब बंद हो गया. इथे नाश्ता करायला आलेलो बघू शकता. जेवणानंतरचा नाश्ता. डोसा मागवला आहे, मिसळपाव आहे आणि स्प्राईट बॉटल. आता सगळं बंद झालं पाठीमागे. तर हे एकच चालू होतं. मिसळ कशी होती. एक नंबर. तिखट होती फक्त. मसाला डोसा मस्त. बाहेर जाऊन सांगतो मी. आता जेवण आणि नाश्ता करून तर आपण आलो आहे, पण इकडे पुणे स्टेशनच्या बाहेर जेवण काय एवढं खास भेटत नाही. आता 2 ठिकाणी आम्ही ट्राय केलं, दोन्ही ठिकाणी टेस्ट एवढी म्हणजे काय चांगली नाही. म्हणजे इकडची टेस्टच तशी आहे की आपल्याला म्हणजे बनवत नाहीत चांगलं, काय कळत नाही. तर आम्हाला तर नाही आवडली. तर हे पुणे स्टेशन, परत एकदा पुणे स्टेशनमध्ये चाललो आहे. आपली गाडी बघूया आता किती वाजता लागते. आपली ट्रेन जी मुंबईवरनं कॅन्सल झालेली ती इकडे पुण्यावरनं सुटणार होती, ती आता येत आहे. 1:20चा टायमिंग होता, पण ट्रेन येते आहे. किती वाजले रे. 2 वाजून गेले. 2:15 वाजले. 2:15 वाजता ट्रेन आलेली आपली इंडियन रेल्वे. हुसेन नगर एक्सप्रेस आहे, हुसेन सागर एक्सप्रेस आहे. मुंबई एक्सप्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस हैदराबाद. आपला हे बघ जनरल आले बघा. जनरल यावेळी आपली तिकीट बुकिंग आहे म्हणून बघू शकता कसे हे भरून आले. आपला डबा S1 स्लीपर अनरक्षित. एसी आली. अपना कैसा रहेगा पता है. ऐसा ऐसी है. ये उधर पे कौन सा वाला है. इथे आपली सीट भेटलेली आपल्याला 51, 49, 51, 56 आहे ना. 50, 56 पण आपलाच आहे. 56 पण आपलाच आहे. ये वाला. वरचा वाला. नीचे आणि वरती चलो दुसरे. 51 कोणता आहे. 51 हा मधला. अच्छा मधला. नाही मधला नाही, लास्टचा वरचा. तिथे बघ ना लिहिलेलं असतं. चालू आहे. कुठे दिसतोय अरे थांबा जा. चलो गाइस, तो अभी हमारा फाइनली जर्नी जो है स्टार्ट हो गया है. नमो पार्वती पतये हर हर महादेव. पहिले वो जरूरी है. हे बघा इथे आपली स्लीपर कोच आणि इकडे सगळेजण आता आपली आपली पोझिशन घेत आहेत झोपायची. हाँ नहीं माइक नहीं कनेक्ट किया. चलो ठीक है. चलो गाइस. ऐसे भी होता है ना भाई. किधर जाते किधर जाते. यार इधर ही है. ये राजू इधर तो है. किधर जाएंगे कभी अभी.
अभी कैसा नहीं इधर तो जा रहा है तू. अरे वो भागने मुतने नहीं जाऊ कैसा बात करते हो यार हा ऍक्टिंग देख. मोरे ऊपर है मोरे एकदम टॉपला आहे. टॉपच्या शिडीला आहे. मोरे टॉपच्या शिडीला आहे. आता इथे बघू शकता सकाळचे 9 वाजलेत. आम्ही रात्रभर झोपलेलो कारण की स्लीपरची आपली तिकीट होती. झोप तर काय एवढी म्हणजे अशी खास नाही लागली कारण की सारखी सारखी जाग येत होती. इथे वरती झोपलेलो मी. इकडे ऋतिक होता. आता सगळे खाली आहेत आणि इकडे बाहेरचा नजारा बघू शकता. इकडे आपल्याकडे इमर्जन्सी सीटच आहे. तर आता आपली ट्रेन पोचणार आहे जवळजवळ 1 वाजता हैदराबादला. ओय पराज इथे बघा आता आपण पत्ते आणले टाईमपाससाठी. ट्रेनमध्ये टाईमपास काय तर पत्ते वगैरे घेऊन आलेलो आपण. आणि ते आपल्या इकडे दरड कोसळून ट्रेन वगैरे कॅन्सल होत आहेत. आणि इथे बघा अजिबात पाऊस नाही. इकडे पाऊसच नाही. इकडे डाव सुरू झाला आहे. काय केलं हे बघ ट्रेन मध्ये जंगलातून चालले पूर्ण. तू 10 राउंड में पीसेगा ओपन नहीं किया ना भाई वो पूरा लॉकडाउन मैं डबेली पंडा घुसवाते थे. डबेली क्या करता था ना 4-5 पत्ता छुपा लेता लगाता था चोलर गेम है जी उसको देता था और पंडा. और कभी डबेली हार गया ना हम लोग कौन सा गेम खेलते थे एरिया जो आ रहे थे और अगर गलती से डबेली हार गया बोलता ये लकली था अभी एरिया का सबसे बड़ा पंडा को पकड़ किसके राजकुमार के घर में क्या बोलता है पकड़ के देता था कि आणि इथे जंगलामध्ये ट्रेन थांबली आहे. दोन्ही साईडला झाड आहेत पूर्ण. आता वाजलेले आहेत 12 म्हणजे 12 वाजत आलेत आणि आपली ट्रेन हैदराबादला पोचलेली आहे. हैदराबाद जंक्शन आहे शेवटचं स्टेशन आहे इथे या ट्रेनचं. तर आता आम्ही बाहेर जाणार आणि जेवायचं वगैरे बघणार. आधी तर आपल्याला महात्मा गांधी बस स्टँडला जायचं आहे कारण की तिकडनं आपल्याला श्रीसलमसाठी बस भेटणार आहे. तर इकडनं आधी आपल्याला मेट्रो पकडायची. तर मेट्रो पकडून आपण महात्मा गांधी बस स्टँडला जाणार आणि तिथनं श्रीसलमसाठी आपली 6 तासाची जर्नी आहे. इथून अजून 6 तास आहेत आपल्याला लागतील. तर बघू शकता आता इकडे शेवटचं स्टॉप आहे इथे. इथे बघा हे आहे नामक मेट्रो स्टेशन आणि इकडनं आता आपण चाललो आहे वरती. मेट्रो पकडून जाणार आहे महात्मा गांधी बस स्टॉपला. तर तिकडेच आपण जेवायचं बघूया काय असेल ते. इथे आता आपण ही तिकीट घेतलेली आहे. ही तिकीट बघू शकता. इकडे आपली मेट्रोची तिकीट आली आहे महात्मा गांधी बस स्टॉप. LB नगरची आता आपल्याला मेट्रो पकडायची आहे आणि तिने 2-3 स्टॉप आहेत काहीतरी. तिने उतरायचे महात्मा गांधी बस स्टॉपला. हैदराबाद मेट्रो आहे. हैदराबाद पण वाटत नाही आपल्यासारखंच वाटतं. पूर्ण मुंबई अंधेरी मेट्रो वाटते. फक्त इकडनं जायचं कुठे काय कसं ते कळत नाही फक्त. चकाला उतरायचं कुठे घाटकोपरला.
घाटकोपर. आली आपली मेट्रो बघू शकता. हे ही आपली मेट्रो आहे. अरे पुढे गेली पुढे गेली. अरे आहे अरे इथे आहे. अरे हीच आहे. अजून कुठली दुसरी पकडायची. चला MG बस स्टँडला उतरलेलो आम्ही. आणि बघू शकता हे राजू कोणती नदी आहे. 2 नद्या मिक्स होतात इकडे. हे बघ ये तो इकडे गंगा नदी बोल के ये तो नाले में कुदा दिया भैया जी. हे वरती जायचं का उतरायला. उतरायला कुठे जायचं वरती. इकडे सुद्धा मेट्रोच्या बऱ्याच लाईन आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या. आता बघू शकता आपण आलेलो आणि इकडे वरती सुद्धा एक वेगळी लाईन होती. स्टेशन सेम आहे पण ही लाईन वेगळी आणि इकडे वरती एक वेगळी लाईन होती. तर इकडे येऊन आता आपल्याला खाली जायचं आहे आणि तिकडे समोरच आपल्याला दिसतं बघू शकता बस स्टँड. मोठा असा बस स्टँड आहे. इकडे आम्हाला 2 स्टेशनमुळे एक्झिट कुठून मारायचं ते कळत नाही आहे. हा इकडे वरती चालला आहे. तो तिकडनं आम्ही वरती जाऊन उतरलो होतो. तिकडे राजू उतरते. इथे परत एक मेट्रो आले मागोमाग लगेच आणि स्टेशन क्रॉस करून इकडे एक्झिट आहे वाटतं खाली. हां हे खाली उतरते. अरे अजूनही खाली. MG बस स्टँड मेट्रो स्टेशन इकडनं खाली जायचं. आता एक्झिट भेटला. आता बस स्टँडमध्ये आलो. पहिले तर इन्क्वायरी करूया की आपली श्रीशैलमसाठी बस जाणारी कुठे लागेल किंवा कितीची आहे लास्ट. तर इकडे इन्क्वायरी करायसाठी बघू शकता TGSRTC तेलंगणा डिस्ट्रिक्टच्या या बसेस आहेत इथनं आणि प्रायव्हेटसुद्धा सुटतात. और वो बोले 3 बजे का अगर बस पकड़ोगे ना तो वो लास्ट है, मतलब उससे ज़्यादा लेट का पकड़ोगे ना तो वो फॉरेस्ट में रुकेगा. तो अपने को 3 के पहले का ही पकड़ना पड़ेगा. भाई बताया इधर अफजलगंज की इधर किधर तो सादा होटल इथून दादर. हाँ चला मग सादा बिर्याणी ना. चलो खाते. चलो फिर हैदराबादची फेमस बिर्याणी खायला चाललो आता. शादाब बिर्याणी. मार पकड़ के दिखा दी. चलो या भाई अपना. चलो भाई आ जाओ भाई. 20 रुपए लेते 20. फिर उधर जाती मैं अभी. अरे यार भाई तुम बड़ा भाई होती यार मत समझो यार. चलो 20 रुपए लेती. बैग पीछे डाल दो ना. चलो ले लो अभी. तुमको यूट्यूब पे फेमस करते टेंशन. ये देखो अपना चैनल है. तुम्हारा नाम बताओ. इधर सब हमसे ज़्यादा ले रहे थे. भाई ने 20 रुपये ले लिया. मायना 25 नहीं भाई. 20 अब आगे ले लो. तुम्हारा नाम बता दी क्या है. आपका नाम बताओ. अरे मागे राठोड. अरे क्या रवि राठौड़. इसको पीछे डाल. ये राजू ले. आप हमको वापस भी लेके आओ. नहीं कैसे आएंगे. थांबा ना आमच्या बरोबर. हे पाठी तू इथे बस. पाठी बसतो. ए उधर से उघड जाए क्या. पीछे डालो एक बार बैठ जाओ. बैठ जा. एक के ऊपर एक बैठ जाओ. बैग आगे देख. जानतो ये बस. अरे सब दोनों मेरे पे बैठ गए. फुल झाला. वीडियो बनाती. इधर भाई को होती ना. भाई अपना राइडर होती. हुला हुल करके जाती ना. 7 जने में से 8 जने हो जा रहा. गाइस रुको ये ले. बोल. गाइस हमने कैसे तो भी कन्वेंस कर लिया है भाई को 20 रुपये में छोड़ने के लिए. हम लोग 7 जन एक ही रिक्शे में बैठ गए. राठौड़ ना भाई. रवि राठौड़ भाई का बहुत बहुत शुक्रिया. जब भी कोई भी अगर हैदराबाद में यहाँ पे आके विजिट कर रहा तो प्लीज़ रवि भाई को ढूंढो और उनके रिक्शे से ट्रैवल करो. अरे भाई को ये देखो. ये भाई अपने ये भाई के साथ में रिक्शे में जाओ. चलो बहुत बहुत प्यार मोहब्बत. बाहर से रिकॉर्ड करने बोल. ये ले फिर से बाहर डालो मत. भाई का नंबर बोल. भाई का नंबर बताओ उस पे. ये चालू है थी. भाई का नंबर बताओ. हाँ आपका नंबर बताओ. ये माइक डाल देंगे नंबर. बोल ना माइक आहे ना तिथे.
ये हम 4 जन की ऑटो में 8 जन जा रहे हैं रिक्शा वाले को पकड़ के। भाई का बहुत ज़्यादा शुक्रिया। हाँ भाई का बहुत ज़्यादा शुक्रिया। पकड़े तो फाइन डाल देते। पुलिस वाले पकड़ लिए तो भाई 1000 रुपये फाइन भर देंगे। फाइन पुलिस वाले भी आपके ही है। पुलिस वाले भाई के दोस्त होते ना भाई। हाँ पुलिस वाले भी 20 पर पर्सन ही लेते। चलो बस हो गया बस हो गया। अभी जाते हम डायरेक्ट बिरयानी खाते। आपका नंबर दे के रखो, अगर बिरयानी का नहीं तो वापस कॉल कर दिया। हैदराबाद आते। वापस छोड़ो इधर ही। सेम। ये लोगों का तो पता नहीं, मैं तो अभी नॉनवेज तो खाता नहीं, पर मुझे सबसे बड़ा मेरा चैलेंज ये है कि मुझको सबसे पहले वेज रेस्टोरेंट ढूंढना पड़ेगा फॉर मी एंड माय फ्रेंड रवि खाटपे। वी आर स्ट्रगलिंग राइट नाउ। चलिए आपको अभी मिलते हैं कुछ समय बाद जब हम वहाँ पहुँच जाएंगे तो बाय। हमारे लिए बिरयानी है, सिर्फ ये 2 ही है वेज। नहीं सिर्फ खाना के वापस। हैदराबादी फेमस बिर्याणी। या इकडे आता आलेलो आपण बघू शकता शादाब हॉटेल, जे हैदराबादचं फेमस बिर्याणी हॉटेल आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो। कितना हुआ? 120 हो गया। 120 के 140। 7 जन के वो साइड से आया मेरे भाई। त्या साइडून जरा फोटो ही वरती एंट्री आहे, बघू शकता इकडे वरती आले आता आपण हॉटेलमध्ये। वरती AC होता, खाली नॉन AC आहे। तर इकडनं AC मधून सुद्धा एक राऊंड मारून पुन्हा एकदा नॉन AC मध्ये आलेलं आहे। त्या तिकडनं रस्ता होता या साईडला यायला। पहिलं बोलतो याच्यामध्ये काय नाही, याच्यामध्ये फक्त ना 2 राईस एक्स्ट्रा राईस तेवढा घेतो। मग एक काम करूया, तो बोलतो तसंच करू, 3 किंवा 4, तो बोला 4 मागा आणि जर ॲडजस्ट होतं तर बघा, नाही तर एक्स्ट्रा मागव। काय 4 नको मागू, 3 मागव। तो बोलला 4। तो बोलला 5 जणांमध्ये 4 मागव। तो 3 मागव, मग काय पहिलं 3 मागव। हां ठीक आहे चालेल। त्याला बोलतो 3 चिकन बिर्याणी, नॉर्मलच बोलतो। ठीक आहे, ह्याच्यात फक्त पीस जास्त येणार बोला, अजून काय एक्स्ट्रा नाही येणार, राईस तेवढाच येणार जेवढा आहे तेवढा। ठीक आहे, पहिलं त्याला 3 बोलूया, नंतर बघ मग ते क्वांटिटी। इथे बघू शकता आपली बिर्याणी आलेली आहे फ्रायडे दमरता आणि आपल्याला सर्व करतात बिर्याणी। अच्छा बिर्याणी का निघाली? नहीं ये यूट्यूब पे नहीं, मैं अपनी ही ऐसी। आप कुछ भी करो, मेरा काम है। नहीं चलेगा काम करो, नहीं बराबर। खाना पीना बंद हो जाता है। आप अच्छे रहते हैं, गरीब लोग परेशान। क्या बोलते हैं भैया? बराबर है। और बोलिए सर। थैंक यू। वाह वाह, चला बिर्याणी कशी आहे? 1 नंबर। सजेस्ट कोणी केली? भाई भारी आहे, बोललो ना। 1 नंबर बिर्याणी। आता जेवणावरती आपण लक्ष देऊया, अजून एक बिर्याणी मागून घेऊया। इथे काय हैदराबादी चप्पल फेमस आहे काय? सगळीकडे हैदराबादी चप्पलच दिसत आहेत बघ। पूर्ण लाईन ही चप्पलांच्या दुकानांची आहे आणि त्या साईडला पण 1 वे हा, त्या साईडला पण सेम आहे। ATM आहे किधर? वो रोड पे। थँक्यू। जेवण वगैरे तर झालं आपलं आणि आता आपण चाललोय परत एकदा महात्मा गांधी बस स्टँडला। आणि इकडे ATM आहे, पहिले तर आपल्याला कॅश काढायचे, कारण की इकडे आता आम्ही हॉटेलमध्ये जेवलो जस्ट शादाब, जे फेमस हॉटेल आहे इथलं बिर्याणीसाठी, तिथे पण ऑनलाईन पेमेंट नव्हतं।
तर आता आम्ही बघतो इकडे ATM पैसे काढून द्यायचं महात्मा गांधी बस स्टँडला. आणि इकडे बघू शकता इधर का एक लोकल लड़का हमको मिला है रिक्शा में, तो इधर घूमने के लिए क्या है बता हमको. वो सारी चीज़ है भाई, गोलकुंडा किला है, हर जगह म्यूजियम है, वो सारी जगह है. अच्छा. और ये हैदराबाद स्टेशन से कितने दूरी पे तुमको नहीं मालूम? कितने कितने दूरी पे कितने दूरी पे है सब चीज़ें, पास में या फिर एक काम करूया ना, ऐक त्यांचा नंबर घेऊया आपण, उद्या परत येणारच आहे इथे, हेच फिरवतील. हम लोग कल वापस जाएंगे उधर से. कल आपको घुमाओगे क्या? एक हम लोग का अच्छा होटल भी बताना जिसमें हम लोग ऐसा रह सके. अच्छा. होटल में रह जाओ. म्युझियम आधा किलोमीटर आहे. हां पुढे गेलं तर 1 किलोमीटर आहे. बरोबर. गोलकुंडा गेलं तर 10-12 किलोमीटर आहे. ठीक आहे. नको काय आता नका करू अरे कुठून आला म्हणजे हेच बोलतो भाई, बराबर बोला ना. मैं बोला राहू दे ह्याला राहू दे बैगन की बात मत करो. हे उतार इसको दौड़ा के लेके आओ. राहू दे इसको मार पा राहू दे मार पा क्या बोलते हो? करवा दे क्या? अरे वो मरपा मैं नहीं बोला, मरपा ये बोला. रोको भाई भाई भाई. चल चल आजा आगे चलो बस स्टैंड चलो. नहीं त्याला परत पाठवतो. ये हम लोग का ब्लॉगर कर दे अगर जा फरक ना चलो चलो आए